हे आता आम्ही आलेलो आहे मनाली ट्रिपला. आता स्वांग व्हॅलीला चाललेलो आहे. हे आमची सर्व फलटण आणि हे आमचे चालक, हे इथले स्थायिक आहेत. आता आम्ही गाडी बुक केलेली आहे आणि स्वांग व्हॅलीला चालले. आणि हे समोर बघा ट्रॉफिकचा नजारा, पूर्णपणे ट्रॉफिक नजारा. हे असं वरती बर्फ तुम्हाला दिसणार नाही, ते फक्त मलाच दिसणार. हे असं साईडचा नजारा बघा. हे मनालीचं हे दृश्य आहे असं. आणि फलटण हे बघा कसे आलेले आहेत सर्व. या आजच्या दिवशी आंघोळ केलेली आहे ही सर्व. 2 दिवस खरकाटे होते. आंघोळ नाही, काही नाही, वांघोळ नाही, तसेच खात पित होते ट्रेन मध्ये असे. आणि हे अशी पूर्णपणे ट्रॉफिक तर झालंय, आम्ही इथे ट्रॉफिक मध्ये अडकलेलो आहे. त्यामुळे बघा इथे वरती दिसतोय काय डोंगर बघा, बर्फ पडलेला डोंगर आहे. आम्हाला तिथंच वरती जायचं आहे. अशा तऱ्हेने आम्ही इथे मनालीची ट्रिप पूर्ण पार करणार आहेत. आजचा आमचा 3रा दिवस आहे. तरी अजून 10 दिवस बाकी आहेत. आम्ही तुम्हाला 10 दिवसात प्रत्येक नवीन अपडेट देत राहू. आणि अशा तऱ्हेने आमचे हे सर्व बघा, पाठी बघा, सर्व चालक हे बघा, पाठी सर्वजण बघा कसे बसलेले आहेत. थंडी काय लागत नाही, बोलत होते -5 मध्ये होते, पण मी अजूनपर्यंत काय स्वेटर जॅकेट बिकेट काही घातलेलं नाही. मला काही थंडीच वाजत नाही का काय माहिती. बायकोचा धाक आहे की काय त्या समजत नाही. बायकोच्या धाकात, बायको बोलली मनाली पार करायची आहे काय तुम्हाला, तर त्या धाकात माझी सर्व थंडीच उडाली. ते बघा ते पाठी सर्व झोपलेले आहेत. हे असे आमचे ऑल फॅमिली आहे. असं बाहेरचं बिरचं कोण नाही, सर्व फॅमिलीच आहेत. हे आमचे चिकणे मामा, त्यांना ट्रेनमध्ये एक भेटलेली होती, पण मामीनी गाला दाबल्यामुळं ती पळून गेली. त्यामुळं काय हेच नाही. ती आमची ती कडक अशी मामी, ही बघा ती लपली मामी, लपली हात करते फक्त. अशा तऱ्हेने आता आम्ही